तर आता आपल्याला गावातले नगरसेवक गिरीश दादा म्हात्रे आपल्याला माहिती सांगतात आजची पालखी आपली कशी झाली. दादा कैसा वाटला पालखीचा? सालाबादप्रमाणे नेरूळ गावातील पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि या पालखी सोहळ्यात नेरूळमधील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ, युवक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता आणि खूप आनंदात एक उत्साहात ही पालखी सोहळा पार पडला. ऑर्केस्ट्राच्या बद्दल काय बोलाल दादा? आम्ही एवढं केलं पोरांनी सगळे. ऑर्केस्ट्रा एक म्हणजे ऑर्केस्ट्रा एक सरप्राईज होतं आणि ज्यावेळी पालखी या ठिकाणी आली त्यावेळी एक खूप छान आयोजन होतं ऑर्केस्ट्राचं आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वांनी एक एन्जॉय केला. चला धन्यवाद दादा. नमस्कार मित्रांनो, तर आता आपल्याला गायक साजन दादा आपल्याला बोलतोय. कसा वाटला दादाला? बघा एक दादाचा उदाहरण ऐकूया आपण. दादा माहिती आहे आता कैसा वाटला तुला आपल्या पालखीला येऊन? पहिला तर वाटलं मला कोण पब्लिकच नसेल इथे, पण नंतर असं वाटलं इथे धुमाकूलच घातला पब्लिकने पूर्ण. भारी सहकार्य केलं. आपला एकचा टाइमिंग होता तरी 3:30 वाजेपर्यंत बोलला. जसे गावकरी नाचतात तर आम्हाला पण मजा येते त्याच्यावर, कारण नाचवायला पण आम्हाला मजा येते. पालखीचा व्ह्यू कसा वाटला? खूप छान वाटला, आनंद एकदम मस्त मजा आली पालखीला. पुढच्या वर्षी पण आम्ही नक्कीच येऊ. आपल्या होलीलाच बघतो, होलीला परत बोला. चालेल, आता आम्हाला फिक्स वाटते इकडे गुलाल फक्त आता आमचाच राहणार वाटतंय. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण चाललेलो आहे हनुमान मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. सकाळचे वाजलेले आहेत 9:15 झालेले आहेत. चला आता आपण जाऊया हनुमान मंदिरामध्ये. तिथे बघूया, गर्दी पण असू शकते आज खूप, कारण की आज हनुमान जयंती आहे मित्रांनो. आज आपली पालखी असते नेरूळ गावाची. चला आता भेटूया, डायरेक्ट मंदिराच्या इथे जाऊया, दर्शन घेऊया, लगेच निघूया. चला मित्रांनो, तर आता आपला मस्त दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललो आहे घरी गावात ना. बघा किती सुंदर असं सजवलेलं आहे. आज रात्री फुल राडा आहे भाई, फुल राडा. तर जाऊया घरी, कॉलेजला जायचं लगेच. टाईम झालेला आहे आपला. कॉलेजवरून आल्यावर परत काम आहे आपल्याला थोडा, मग नंतर आपली पालखी आहे, फुल मजा. चला आता घरी जाऊया आधी. नमस्कार मित्रांनो, कसे आहे? बरे आहे ना? बरेच पाहिजे. मी तुमचा आर्यन. जय गृह जय कोली. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे हनुमान जयंती. तुम्ही तर बघितलं असेल, आपण सकाळी दर्शन करायला गेलो होतो. तर आता मस्त असा रेडी झालेला आहे, कुर्ता वगैरे घातलेला आहे, बघू शकता तुम्ही. चला आता आपण चाललोय पालखीच्या इथे. आधी आपण इथे जाऊया खाली चौकात आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे, टेरेस ग्रुप, सगळी आमची गँग. आधी आपण तिथे जाऊया, नंतर आपण डायरेक्ट पालखीच्या इथे जाऊया. चला भेटूया पुढे. फुल मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये. नेरूळ गावची हनुमान जयंती. भेटूया पुढे. चला मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहे मस्त आपल्या ऑर्केस्ट्राच्या इथे. बघू शकता पहिला गाणी वाजवायला घेतलेलं आहे. बघा किती सुंदर असा केलेला आम्ही. आता डायरेक्ट पहिला गाणी ऐका. कॅनवा
चला मित्रांनो, तर आता आपण चाललोय पालखीच्या इथे. ऑर्केस्ट्राच्या इथून आपण निघलेलो आहे. आता पालखीचा व्ह्यू दाखवतो मला कसा आहे. चला भेटूया पालखीच्या इथे डायरेक्ट. मित्रांनो, तर आता आपला चालू करतात ते जेट बीट सगळे लावायला, स्पायरो वगैरे. आता बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. फुल मजा येणार आहे. आता पालखीचं सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. आता सगळे जेट बीट सगळे लावणार. हे बघा, तिथे एक ब्रास बँड आहे, इथे गावात एक बँजो आहे. फुल धमाल आहे भाई. नेरुगा वन साइड. दुआ
तर आता पालखी थांबवलेली आहे, थंडा वगैरे सगळ्यांना द्यायला. आता वाजायला चालू करतील. तिथे थंडा बिंडा होता. चला आता डायरेक्ट वाजवतच बघा. मित्रांनो, तर आता पालखी खंडोबा मंदिरच्या इथे पोहोचलेली आहे. आता आपण चाललोय चौकात ऑर्केस्ट्राच्या इथे. मी आहे, सुमित आहे आपल्यासोबत. फुल तुफान सेटअप केलेला आहे. चला आता आपण जाऊया डायरेक्ट ऑर्केस्ट्राच्या इथे. फुल मजा वन साइड. चला डायरेक्ट तिथे भेटू आपल्या पब्लिक सोबत. मित्रांनो, तर आता आपण इथे आलो होतो. सिंगर बिंगर सगळे जेवायला गेलेले आहेत. मित्रांनो, तर आता आपण चाललेल्या परत पालखीच्या इथे. रित्या आलेला आपल्या पालखीचं. काय रित्या, काय बोलतं? काय हसते भाई की यो एक तन्मय परत बिरत नाही भाई. वन टेक भाई, ओनली वन टेक. काय तन्मयला माहिती आहे काय भाई? वन साइड भाई. यो आलाय क्षितिज. यो बघ कोंगार वाटतं. यो बंटी आहे. तुला याला बघित असेल ना मित्रांनो तुम्ही, त्या दिवशी आकडे आली होती वेलापूरला जिम मध्ये. फुल जिम मध्ये आकडी विकडे आली त्याला. सगळी गँग आहे आमची. छोटा डॉन पातू मडवी. चला आता आपण डायरेक्ट जाऊया पालखीच्या इथे. बघा सजवला बघा कसा कडक. चला पालखीच्या इथे जाऊया डायरेक्ट. आलो होतो आप्पाच्या इथे. आप्पा भाई काय बोलता? काय सोय केला आज पालखीच्या? काय ज्यूस बीस काय? कंचा ज्यूस आहे. सगळी गँग आहे आमची. चला आता डायरेक्ट आपण पालखीच्या इथे जाऊया. बघा फुल डेंजर सजवलेलं आहे. हनुमान मंदिरापासून पूर्ण गावदेवी मंदिरापर्यंत लाइटिंग लावलेलं आहे. नेहरू गाव वन साइड. चला आता आपण जाऊया डायरेक्ट वरती.
पब्लिक तर आता आपण चाललो आपल्या ऑर्केस्ट्राच्या इथे. मजबूत पब्लिक नाचलेले आहे, इतकेच भिजलेलं आहे पूर्ण. आता ऑर्केस्ट्राची इथे फुल मजा करूया. ए वाय चला मित्रांनो, आता डायरेक्ट ऑर्केस्ट्रा नाचूया, फुल मजा.
आपला यशनी केलेला आहे हनुमान मंदिराचे 1 नंबर भाई वन साइड यश मात्रे एकविरा इव्हेंट्स. आई माऊलीची माझ्या आईची आई माऊलीची पालखी निघाली गो करण्याला पालखी निघाली गो करण्याला नवी मुंबईची मानाची पालखी निघाली 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 तर आता आपल्याला गावातले नगरसेवक गिरीश दादा म्हात्रे आपल्याला माहिती सांगतात आजची पालखी आपली कशी झाली. दादा कसा वाटला पालखीचा? सालाबादप्रमाणे नेरूळ गावातील पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि या पालखी सोहळ्यात नेरूळमधील सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ युवक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता आणि खूप आनंदात एक उत्साहात ही पालखी सोहळा पार पडला. ऑर्केस्ट्राच्या बद्दल काय बोलाल दादा? आम्ही एवढं केलं पोरांनी सगळे. ऑर्केस्ट्रा म्हणजे ऑर्केस्ट्रा एक सरप्राईज होतं आणि ज्यावेळी पालखी या ठिकाणी आली त्यावेळी एक खूप छान आयोजन होतं ऑर्केस्ट्राचं आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वांनी एक एन्जॉय केला. चला धन्यवाद दादा. नमस्कार मित्रांनो, तर आता आपल्याला गायक साजन दादा आपल्याला बोलतोय. कसा वाटला दादाला? बघा एक दादाचा उदाहरण ऐकूया आपण. दादा माहिती आहे दादा, कसा वाटला तुला आपल्या पालखीला येऊन? पहिला तर वाटलं मला कोण पब्लिकच नसेल इथे, पण नंतर असं वाटलं इथे धुमाकूलच घातला पब्लिकने पूर्ण. दादा तुम्ही आपल्याला भारी सहकार्य केलं. आपला एकचा टायमिंग होता तरी 3:30 वाजेपर्यंत बोलला भाई. जसे गावकरी नाचतात तर आम्हाला पण मजा येते त्याच्यावर, कारण नाचवायला पण आम्हाला मजा येते. पालखीचा व्ह्यू कसा वाटला तुला ते सांग. खूप छान वाटला, आनंद एकदम मस्त मजा आली पालखीला. पुढच्या वर्षी पण आम्ही नक्कीच येऊ. आपल्या होलीलाच बघतो, होलीला परत बोला. चालेल, आता आम्हाला फिक्स वाटते इकडे गुलाल फक्त आता आमचाच राहणार वाटतंय. पब्लिक तर आता आपल्याला प्रतीक दादा भेटले, सिंगर डोंबोलीचा किंग भाई, 1 नंबर सिंगर भाई. आता आपला दादा उदाहरण सांगतो कसं आपल्या नेहरू गावाच्या पालखीला फर्स्ट टाइम वाजत आले. फर्स्ट टाइम वाजत ना? हो, पहिल्यांदा. कसा वाटला तुला? एकदम मस्त, एकदम मजा आली. बाकी तुला काय आनंद सांग आपल्या पालखीचा? स्टार्टिंगला काहीच पब्लिक नव्हती. नाही, स्टार्टिंगला काहीच पब्लिक नव्हती. ऍक्च्युली आम्ही 9 वाजता प्रोग्राम चालू केला, 12:30ला बंद केला. त्यानंतर दादा बोलले की आपली पालखी यायला टाइम होतं, मग थोडी पालखी आली, पालखीला वाजवलं आणि मग नंतर बंद केला. पण मजा आली, मस्त मजा आली. शकता. तर आता आपला ऑर्केस्ट्रा वगैरे संपलेला आहे. आता भजनावर चाललेली आपली पालखी. सकाळचे 4 वाजलेले आहेत. 1 साइड पालखी झालेली आहे आमची. बघू शकता पालखी आलेली आता. आता गावदेवीमध्ये जाणार पालखी, तिथून डायरेक्ट परत हनुमान मंदिरामध्ये. तुम्हाला पालखीचं दर्शन देतो मी, थांबा. आई कृपा करी आम्हावरी गावातले लोक
घरी आंबे गोंधळाला बघू शकता पालखी आलेल्या आहे गावदेवी मंदिरामध्ये. जय श्रीराम. जय जय जय. चला पब्लिक, तर आता आपली पालखी चाललेली आहे हनुमान मंदिरामध्ये परत. चला मित्रांनो, तर आता आपण जाऊया घरी. पालखी पण चाललेली आहे हनुमान मंदिरामध्ये. मजबूत जमलेलो आहे. 9ला पालखी चालू झाली, डायरेक्ट 4ला बंद केले. मजबूत फर्स्ट टाइम लय डेंजर पालखी वाजलेली आहे. 2-3 वर्षे पहिला 6 वाजेपर्यंत वाजली होती. आता मागच्या 2 वर्षे 3, 3:30, 2, तर आता 4 वाजेपर्यंत वाजलेले आहे. ऑर्केस्ट्रा पण 1 साइड आपला वाजलेला आहे. काय बोलशील वरत, कैसा वाटला आजच्या पालखीचा? एकदम भारी वाटला. एकदम भारी ना भाई, फुल मजा ना. आपण काय फुल डेंजर केलं ना ऑर्केस्ट्रा. चला आता जाऊया घरी. चला मित्रांनो, तर आता आपण पोचलेलो आहे घरी. ऑलमोस्ट गावातच आहे. मंदिराच्या इथून चालत आलेलो आहे.
ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला ब्लॉग इथे एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.